नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार आणि आम्ही आज आलेलो आहोत कळसुबाई शिखर बघायला। हे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे आणि खरं तर हे माझं माहेरच आहे आणि माहेर असून पण मी अजून कधी गेलेले नाहीये, त्याच्यामुळे आज आम्ही पहिल्यांदाच ट्रिप काढली आहे। हे दिसतंय राजूर भंडारदरा अकोले। आता आम्ही आहोत राजूर मध्ये। हे बघू शकता तुम्ही, किती छान असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि हे नदीचं बॅकवॉटर आहे आणि याच्यामध्ये आता मला एक पाण्यातला साप दिसलेला होता पण तो गेलेला आहे आता। आणि हे बघा, मी आता खाली जाते तुम्हाला दाखवते पाणी। याच्यामध्ये छोटे छोटे माशाचे पिल्ल पण आहे। पाणी किती स्वच्छ आहे, मस्त। हे बघा, हे गवत पण छान आहे, हिरवगार, एकदम निसर्गरम्य वातावरण आहे, मस्त। असं वाटतं इथं थोडा वेळ थांबावं, पण एवढा टाइम नसल्यामुळे अजून आपल्याला भंडारदऱ्याला जायचंय, कळसुबाईला बरेच ठिकाणं करायचे, त्याच्यामुळे आपल्याला इथं एवढा थांबायला वेळ नाहीये। आपण आता पुढे जाऊ। आणि हे बघा, आंब्याचे पण झाड आहेत, किती छान आंबे पण आलेले आहेत, पिवळे पिवळे आंबे पण दिसतात तिथं। इकडं पाठीमागं जांभळीचं झाड आहे, त्याला पण जांभळं आहेत। पाठीमागं रोड आहे, गाड्यांचा आवाज वगैरे येतोय। आता आम्ही आलेलो आहे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी। शिखराच्या पायथ्याशी वसलेलं एक छोटंसं गाव आहे बारी म्हणून। आम्ही या बारी गावाच्या मधून आता चाललेलो आहे कळसुबाईला। आता आम्हाला शिखर चढायचंय, ते तुम्हाला दाखवते मी। शिखराच्या तुम्हाला हा इथं दिसत आहेत बघा माणसं चढताना, एकदम छोटे छोटे मुंगीसारखे माणसं आहेत, कारण शिखरच एवढं उंच आहे। 1600 मीटरचं हे शिखर आहे कळसुबाई। आणि हे जे घरं दिसत आहेत एकदम जुन्या पद्धतीचे आदिवासी लोकांचे घर आहेत। सगळं आदिवासी समाज इथं, ठाकर आणि कोळी समाजाचे लोक राहतात इथं। हे वातावरण बघू शकता, एकदम नॅचरल हिरवगार असं, सगळीकडून डोंगर डोंगर असे मस्त। हे कडेला शेती आहे, त्या लोकांची एकदम छोटी छोटी शेती आहे। पर्यटक पण अधून मधून येत आहेत रस्त्याने। एकदम डोंगराच्या कुशीत वसलेलं असं हे गाव आहे। तुम्हाला मी दाखवते एकदा, माझ्या पाठीमागं डोंगरावर लाईन दिसते तुम्हाला, हे सगळे पर्यटक आहेत, वरती चढतात ते कळसुबाई शिखरावर। चालता 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 आम्हाला एक रानमेवाचं झाड दिसलंय, जांभळाचं झाड। आम्ही आता जांभळं काढतो मस्त एकदम वरती चढून। तुम्हाला मी दाखवते जांभळं, एकदम गावरान जांभळं येतं मस्त, एकदम बारीक बारीक जांभळं आहे, गोल गोल असे
ते काढता येते. हे बघ इथं इथं वरती काठी म्हणून पाडू का? दिसत का रे वरती? हाताला नाही येणार का आपल्या? सारखा बरं. ए मम्मी भाजलो. आणि एवढा मोठा मार दगड. हळू डोक्यात लागल. पडले का बघ बरं. माझे मुलं एक पण नाही पडलं. जांभळं पाडतायत. डोक्यात लाग ना खाली, एखाद्याच्या डोक्यात लागन. एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे. एकदम असं मनाला शांती देणार. सगळे झाडच हिरवे हिरवे झाड सगळे एकदम. आम्ही इथं रस्त्याच्या थोडस वरती आलो होतो ते जांभळं काढण्यासाठी. आम्हाला खालून जावं लागेल आता. माझे मुलं पण बोलतात मध्ये मध्ये. हे असं वातावरण क्वचितच एखाद्या ठिकाणी बघायला भेटतं. आंबे आंबे एवढे आंबे 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 बघा किती पडलेत. वारा आला का नुसते आंबेच पडत आहेत. अरे लय सगळे गावरान आंबे. आम्ही आंबे गोळा करतो. आम्ही केलेले आहेत एवढे आंबे गोळा त्या पाठीमागच्या झाडाचे. एकदम ताजे आणि मस्त गोड आंबे आहेत. आम्ही खाऊन पण बघितले. आणि आता आम्ही आलेलो कळसुबाईच्या पायथ्याशी. इकडं दिसतंय ते कळसुबाई शिखर आहे. 1660 मीटरचं हे शिखर आपल्याला चढायचंय. चला मग इथून आपली जर्नी स्टार्ट करू. इथे पाहिले कसं ते इथे लोकांना काठी सारा काय लागलं कळत नाही.
खेळणी कोणता खेकडा कोणी जावं तो पण त्याला त्रास होत असेल ना सोडून द्यायचं त्याला किती त्रास होत असेल बघू त्याचा पण जीव पण आणलंय अरे चालू हे बघा इकडे चाललंय इकडचं चाललंय सर्वांना जावं तो मुंबईचे आहेत ना त्यांनी काय करायचं त्यांनी खेळायचं गावाला तुम्ही बघू शकता आता मित्रांनो आम्ही आताशी पायथ्यालाच इथं आणि तिकडं वरती भरपूर सारे पर्यटक दिसतात तिथपर्यंत अजून जायचंय आपल्याला खूप वरती जायला चला येणाऱ्या पर्यटकांसाठी असे छोटे छोटे जे हॉटेल वगैरे आहेत ते इथं त्यांनी बनवलेले आहेत तुम्ही येता जाता इथं विश्रांती घेऊ शकता किंवा जेवण वगैरे करू शकता सगळी सोय इथं बघा किती आलेले आहेत पर्यटक इथं थांबलेले आहेत कुणी आराम करत आहे कुणी नाश्ता करत आहे खूप छान वातावरण पण मस्त आहे आणि आता आभाळ पण आलेलं आहे ऊन पण कमी झालंय आता आपण वरती अजून चढायला सुरुवात करू गाडी होती लायसन्स नव्हतं त्याच्याकडे पोलिसांनी तीन मारल्या मोबाईल टाक तुझा कुठं याच्यावर बसून राहिलो मी 3 दिवस नवीन घंटे त्यात काही बाण नवीन तर आपण कुठून आलो चौथी वाटली आपण सरळ वर चाललो हा इथंच आहे अरे इथंच आहे भट्टी खाली अरे सिद्धी हे समज चालू होतं रे आपलं हा सिद्धी का रे समोर डॅशकॅम लावतात आपला हे गोप्रो लावतात जाते रस्त्याने व्हिडिओ बनवत हो पाऊस आला
तर इथून आता लोखंडी जिना चालू होतोय. आता आपल्याला इथून प्रवास लोखंडी जिन्याने करायचा आहे. कलकी नाही आज की चालून चालून दमल्यानंतर इथे एक हे आजींचं हॉटेल आहे. आजी लिंबू सरबत कसं आहे? 30 रुपयाला. तर आजींचं लिंबू सरबत 30 रुपयाला आहे. आणि हे सगळं सामान तुम्ही कुठून आणता? पायथ्यावरून पायथ्यामध्ये कुठं घर आहे तुमचं? गोटी इगतपुरीवरून हे मला आणायला लागत आहे. तर गोटी इगतपुरीवरून हे ते सगळं ते सामान आणतात. आणि तुमच्यासोबत कोणी असतं का? तुम्ही एकटंच असताय का? कसं आणते? थोडं थोडं आणायचं. आणि तुमचं वय किती आता? किती असेल माझी 60 70. तर या 70 वर्षाच्या आजी आहेत. ते सगळं एवढं मोठं डोंगर चढून इथं वरती आलेले आहेत. त्यांचं एक लिंबू सरबताचा बिझनेस आहे, छोटासा धंदा. तर येणारे पर्यटक वगैरे इथं थांबून थोडं विश्रांती घेऊन लिंबू सरबत मस्त ताजा ताजा लिंबू सरबत आहे ना आजी. आवड आहे त्यांना पण यायचं म्हणले. पप्पा संध्याकाळी तुम्ही जात नाही वरती वरती मॅगी भैया मॅगी खायची आठवले कुठे गेले? घरी पाठवले. आठवले चढताना काय नसतं काका? कुठे आठवले? आठवले कोणते? हो आठवले काका. अरे जंगली बिल्ली. काका आठवले पाहिजे. काका आठवले रामदास आठवले बाजा एवढे झाले की आता तुम्ही चॅनलचं नाव फक्त सांगा. एवढे माणसं बघा 100 ने बी केलं तर सबस्क्राईब
इकडं पाय फोन मध्ये, इकडे बघ, इकडे इकडं पाय फोन. दोघं बघ ना, जा ना थोडं पुढं पुढं जा, काय नाही करते दादा. हा तिकडे रान थोडं तो खाली बघ ना. ऐ तर आम्ही आता दुसऱ्या टप्प्याच्या थोडंसं जवळ आहे आणि आज सुट्टी असल्यामुळं बघू शकता तुम्ही पर्यटक खूप गर्दी जमलेली, अजून याच्यापेक्षा जास्त वरती थांबलेले आहेत आणि तेवढेच खाली वेटिंगला पण आहे, खाली जाण्यासाठी वरती येण्यासाठी पण तेवढेच आहेत. आणि आता आम्ही तर लय जमलोय. डायरेक्ट खाली पाठवायचं होतं का मला? पाय घसरला ना. देख ले मैं बोल रहा हूँ कंफर्म फाइनल में फिर आएंगे. टॉकिंग अबाउट दॅट क्लाइमिंग. आता आपल्याला घरी घरून सांगत इकडे जा तिकडे जा तिकडे आल्यावर आता म्हणतात याला जा. कट होत नाही ते. इंडोर जेव्हा मी सांगतो काय आंबा खातो इथं आंबा खातो
आता हा शेवटचा टप्पा आहे. इथून हा शेवटचा जिना आहे. आता शेवटचा स्टॉप आहे आणि इथून वरती गेलं की ह्या कळसुबाई देवीचं मंदिर आहे. आम्ही एवढ्या वरती आलोय. खूप दिवसांची इच्छा होती सगळं कळसुबाई शिखरावर येण्याची. त्या मम्मा फोटो काढायला तिकडे जावे. बघू शकता हे ढग आहेत सगळे पांढरे पांढरे दिसतात. हे ढग आहेत. एवढं वरती आल्यानंतर एकदम ढगात आल्यासारखं वाटतंय. वरती आता आपल्याला जायचंय जिन्याने. वरती गेल्यावर अजून खूप सारे ढग दिसणार आहेत आपल्याला. समोरचा माणूस पण दिसत नाही एवढे ढग आहेत. आणि पाऊस असतो इतर वेळेस पण आज नेमका पाऊस नाहीये. चला पुढे बघ बर का बालू ते संपत आले. इथून नटबीट काय नाही लावली का? इन्व्हेस्टिगेशन आल्यावर माझंच नाव येत नाही. सकाळ सकाळ कॉल कोणाला गेले उचल दिले सारा बापरे फोटो काढून चेंज झालं. क्लिअर या शकतो याच्यात बी क्लिअर प्रथमेशचे फोटो काढा ना. फोटो काढ त्याचा काढ उभा 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 चांगला नाही. चाल ना. गाण्याचं तोंड असं केलं एकदम भारी असं वातावरण आहे इथलं ढगात आल्यासारखं. अरे पाऊस नाही इकडं.
नमस्कार, जय शिवराय. आम्ही आलेलो आहे श्रमिक नगर सातपूर नाशिकवरून. आम्हाला शिखर रोड चढून एकदम भारी वाटलं. आपलं महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर म्हणजे कळसुबाई. आता आम्ही इथं जो येतो तर आम्ही दर महिन्याला म्हणजे पावसाळा चालू झाला का दर महिन्याला येत असतो आणि इथला कचरा वगैरे काही असेल गोळा करून खाली घेऊन जात असतो. दरवर्षी आमचा निसर्गाचा आस्वाद घ्यायचा एक ट्रेक कंपल्सरी असतो. लास्ट टाइम आम्ही रतनगड केला होता. आता आम्ही याच्यानंतर हरिश्चंद्रगड करणार आहे. थँक्यू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. आईसाहेब जिजामाता की जय. जय भवानी. जय शिवाजी. तर अशा पद्धतीने आमचं कळसुबाईचं शिखर चढण्याचं जी ट्रिप होती ती आता पूर्ण झालेली आमची. आणि तुम्हाला आमची ट्रिप कशी वाटली याबद्दल तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.